कारण असं होतं, की या गुन्ह्यामध्ये जे आरोपी होते ते एकूण 18 आरोपी होते. या गुन्ह्यामधले जे आरोपी आहेत यांच्यावर विविध पोलीस स्टेशनला तेलंगणा आहे, हैदराबाद आहे, अजून कुठं म्हणजे महाराष्ट्रात आहे आणि महाराष्ट्राच्या बाहेरही प्रत्येकावर 8-8, 5-5, 6-6, 10-10 गुन्हे, ते पण एक्स्टॉर्शन, दरोडा, त्यानंतर 302, 307 अशा प्रकारचे विविध पोलीस स्टेशनला गुन्हे नोंद होते आणि त्याच्यात काही जागेवर चार्जशीट दाखलही झालेले आहेत. आणि हे जे आरोपी होते हे एकदम क्रूर स्वभावाचे आरोपी होते. यांनी ज्यावेळेस त्याच्यावर हल्ला केला त्यावेळेस एकूण त्याच्यावर 15 स्टॅबिंगचे वार आहेत. म्हणजे इतका ब्रुटल त्याचा मर्डर करण्यात आला. आणि हे जे मॅटर आहे ते हे महाराष्ट्रात थोडंसं वेगळं असं आहे, की याच्यामध्ये आत्तापर्यंत महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये, महाराष्ट्राच्या म्हणण्यापेक्षा मला महाराष्ट्राबद्दल नाही सांगता येणार, पण मराठवाड्याच्या इतिहासात 14 आरोपींना एकदम शिक्षा कधीच आलेली नाही यापूर्वी. 7 ते 8 पेक्षा जास्त लोकांना जन्मठेपेची शिक्षा आजपर्यंत आलेली नाही. हे जे माझ्या माहितीत आहे तेवढं मी सांगू शकतो. 14 आरोपींना शिक्षा ठोठावण्यात आली. त्यापैकी 12 आरोपींना अजन्म कारावास म्हणजे जन्मठेपेची शिक्षा आणि त्यांना प्रत्येकी 1,00,000 रुपये दंड. आणि त्याच्यानंतर 2 जे आरोपी आहेत त्यातला एक जो आरोपी आहे तो फक्त खंडणीच्या ह्याच्यामध्ये हे धरला, तर त्याला फक्त 3 वर्षाची शिक्षा आहे त्याच्यामध्ये, त्या खंडणीच्या गुन्ह्यामध्ये त्याला फक्त 6 महिने आणि 500 रुपये दंड शिक्षा करण्यात आली. आणि दुसरा जो आहे ज्यांनी हार्बरिंगमध्ये त्या आरोपींना पळून जाण्यासाठी मदत केली होती तो बब्बर खान, गुल मोहम्मद खान, तर त्याला 5 वर्ष शिक्षा, 5,00,000 रुपये दंड आणि दंड नाही भरला तर 3 वर्षाची शिक्षा. ठाणे आणि रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा इन मराठी न्यूज चॅनल आणि दाबा बेल आयकॉन.